नाशिकच्या निफाडमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षांच्या उत्पादनात घट, तर द्राक्षांना 80 ते 100 रुपयांचा दर. द्राक्षांच्या नुकसानीमुळे उत्पादन खर्च सुद्धा निघणं मुश्किल, शेतकरी आर्थिक अडचणीत. नाशिकच्या मालेगावात बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादनावर परिणाम, तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. कांदा उत्पादनात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता. मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यामध्ये गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान. गहू, हरभरा, मका, केळी हे पीक जमीनदोस्त. शासनाकडून तातडीचे पंचनामे करून भरीव मदतीची अपेक्षा. बीडच्या परळी तालुक्यामध्ये बाजरीचं पीक बहरलं, पण पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. चांदापूरमध्ये शेतकरी नागनाथ गायकवाड यांनी ऊसाच्या पिकात आंतरपीक म्हणून उन्हाळी बाजरीचं पीक घेतलं. वर्ध्याच्या सवंगणीमध्ये कामाला जात असणाऱ्या मजुरांच्या कमतरतेचा फटका, तर तूर सवंगणीला सगळे येणाऱ्या अडचणींमुळे शेतकरी सध्या त्रस्त. गोंदियात वाढतं प्रदूषण आणि ढासळत्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर एक दिन सायकल के नाम ही मोहिमेच्या माध्यमातून 40 सायकल स्वारांचा डोंगरगडकडे या ठिकाणी रवाना. तर सायकल रॅली मोहिमेत नगर परिषद अध्यक्षांनी स्वतः सायकल चालवत सहभाग घेतला. चंद्रपूरच्या चोरगावमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. ताडोबाच्या बफर क्षेत्रातला या महिन्यातला हा दुसरा बळी. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे उद्या आढावा बैठक घेणार, तर बैठकीमध्ये पुणे विभागातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. पुणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रणाली सुरू. महापौर उपमहापौर निवडीनंतर स्वीकृत सदस्याची नियुक्ती केली जाणार. स्वीकृत सदस्याच्या निवडीसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागणार. धुळे पालिकेच्या महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, तर महापौर पदासाठी भाजपच्या वतीनं डॉक्टर निशा महाजन, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर आणि मायादेवी परदेशी यांची नावं चर्चेत. नंदुरबार वासियांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ, तर पालिकेच्या निवडणुकीनंतर नंदुरबार शहरातील नागरिकांना पाणीपट्टीच्या या ठिकाणी बोजा सहन करावा लागणार. तर 244 रुपयांची पाणीपट्टी या ठिकाणी वाढली असल्याचं कळत आहे. आता 1006 रुपयांवरून 1250 हा रेट करण्यात आलाय. शहाद्यातील उभतगड या ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या कामासाठी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर, मात्र काम न करता ठेकेदारानं बिल परस्पर काढल्यानं नागरिक संतप्त. काम झालेलं नसताना सुद्धा परस्पर बिल अदा केल्यामुळे कारवाईची मागणी. कारवाई न केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा ग्रामस्थांचा इशारा. खासदार प्रशांत पडोळे यांचं शिरपूर नाक्यावरून फेसबुक लाईव्ह. नाक्यावरील अधिकारी ड्रायव्हरकडून पैसे घेत असल्याचा आरोप. अवैध वसुली बंद न केल्यास पंतप्रधानांसह नितीन गडकरींना तक्रार करणार. प्रशांत पडोळे यांचा टोलनाका अधिकाऱ्यांना इशारा. अकोल्यामध्ये 11 फेब्रुवारीला धनगर समाजाची उच्चस्तरीय बैठक आणि मेळावा, तर आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक. आरक्षणाच्या प्रश्नाची दाहकता सरकारला समजण्यासाठी आगामी निवडणुकीमध्ये सरकारविरोधात मतदान करा. धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं आवाहन. धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी अविनाश खापे निलंबित, तर राजन साळवी आणि अविनाश खापे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. धाराशिवमध्ये शिवसेना हायजॅक केल्याचा आरोप खापेंनी केला होता. परळीमधील आदर्श टोकवाडी या ग्रामपंचायतीच्या वतीनं अजित पवार यांना श्रद्धांजली कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील आणि सरपंचांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोंदियाच्या देवरीमध्ये सकल हिंदू समाजाची भव्य रॅली. मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळण करत या ठिकाणी स्वागत, तर जामा मस्जिदीसमोर हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू. सिंहस्थ ध्वजस्तंभाची उंची 51 फूट आणि 31 फूट अशी असणार. ध्वजस्तंभांचा हा पाया साधा ठेवण्यात येणार. सिंहस्थ प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय. शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण असणं अनिवार्य, तर अहिल्यानगरमधील शिक्षक संघटनेचा या निर्णयाला तीव्र विरोध. 30 ते 35 वर्ष सेवा दिल्यानंतर पुन्हा परीक्षा देण्यास भाग पाडणं चुकीचं. शिक्षक संघटनांची संतप्त प्रतिक्रिया. मुंबईच्या कांदिवली पूर्वमध्ये राजप्रकाश सुर्वे यांच्याकडून एनडीएफ वॉकेथॉनचं आयोजन, तर खासदार श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त एनडीएफ वॉकेथॉनचं हे आयोजन. तर ही वॉकेथॉन 4 किलोमीटर आणि 2 किलोमीटर अंतराची होती. नांदेडच्या मुदखेडमध्ये गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावर महसूल आणि पोलीस प्रशासनाची कारवाई, तर जिलेटिनच्या साह्यानं 7 बोटी नष्ट. 95 लाखांचा मुद्देमालही जप्त. माघ पौर्णिमेच्या निमित्तानं पुण्याच्या खेडमधील निमगाव खंडोबा मंदिरात भाविकांची मांदियाळी. राज्यभरातनं भाविक खंडोबा मंदिरात दाखल. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष.
वाशिमच्या काळामाथा इथल्या संत औलिया महाराजांच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, तर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. देशभरातून भाविक या ठिकाणी दाखल. गोंदियाच्या कचारगड यात्रा उत्सवात या ठिकाणी हाजरा फॉलवर पर्यटकांची मोठी गर्दी. श्रद्धा आणि निसर्गाचा हा संगम यात्रेसोबतच हाजरा धबधबा ठरतोय आकर्षण. पंढरपूरमध्ये माघी यात्रेच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात औसेकर महाराज फडाचं चक्री भजन सादर. औसेकर महाराज फडाची शेकडो वर्षांची ही मोठी परंपरा. अनेक भाविक चक्री भजनात सहभागी. वर्ध्यात तुकडोजी महाराजांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा. ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज जनजागृती व्हावी यासाठी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगर ते दिल्लीच्या उड्डाणात जय जय सीतारामचा झाला जयघोष. इंडिगोच्या विमानाला विलंब होत असल्यामुळे भक्तिगीतावर प्रवाशांनी ठेका धरला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उरणमध्ये न्हावा सेवा वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये 100हून अधिक हेल्मेटचं वाटप. मीरा भाईंदरमध्ये वॉकहार्ट हॉस्पिटल आणि काशीमीरा वाहतूक पोलिसांकडून रस्ते सुरक्षा मोहीम. यावेळी वॉकहार्ट हॉस्पिटल आणि पोलिसांकडून अनोख्या पद्धतीने हेल्मेटचं वाटप. मोहिमेदरम्यान 250 चालकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. लोणावळा शहरात कर्कश आवाजात बुलेट आणि फॅन्सी नंबर प्लेट तसंच काळ्या काचांच्या वाहनावर कारवाई. तर लोणावळा शहर पोलीस या ठिकाणी कारवाई त्यांनी केलेली आहे. तर 98 वाहनांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. तर पुण्यातील तरुणीचे एआय द्वारे फोटो मॉर्फ करून खंडणी मागणाऱ्याला अटक. पुण्याच्या हिंजवडीतून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर गणेश पातलवार असे अटक केलेल्या तरुणाचं नाव. धुळे पोलिसांची कारवाई. आरोपीनं 50,000च्या खंडणीची मागणी केल्याची माहिती. सांगलीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात. तर हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी 6 लाखांची लाच घेतली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरवसह त्याच्या एका साथीदारालाही अटक. भंडाऱ्याच्या वरठी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून आरोपी केल्यानं माजी पोलीस पाटलांचं उपोषण. पंच म्हणून बोलवत आरोपी केल्याचा आरोप. जोपर्यंत अन्याय दूर होणार नाही तोवर माघार नाही. माजी पोलीस पाटील प्रदीप चव्हाण यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या इगतपुरीमधील कथित 400 कोटींच्या कंटेनर दरोड्याप्रकरणी फरार आरोपी किरण सावला पोलिसांना शरण. तर आता आरोपी किशोर सावला याला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. वाशिममध्ये चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेला मोठं यश. विविध चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत 9,09,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. गोंदियाच्या राजनांदगाव या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मोठी कारवाई. 3 आरोपींना अटक. 7 मोटरसायकलींसह 4 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत चोरी. तर चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री एकाच वेळी 3 सोन्याची दुकानं फोडली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपींचा सध्या शोध सुरू. नागपूरच्या कपिलेश्वर मंदिर संगमावर 17 वर्षांच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. तर तरुण कुटुंबासोबत दर्शनासाठी आला होता. मुंबईमध्ये रस्ते अपघातात 10 वर्षात तब्बल 4,000 जणांचे बळी. 2016च्या तुलनेत मृतांचा आकडा 199 कमी झाला. वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे अपघाताचं प्रमाण घटल्याचं स्पष्ट.